नमस्कार. मी महेश कोरे आपल्या सर्वांचं इंग्रजीच्या तासाला स्वागत करतो. वन्स अगेन आय वेलकम यू इन आवर लेक्चर. हियर वी आर टॉकिंग अबाउट इन अ क्लास ऑफ देअर ओन. आपण काय पाहतोय बघा, त्यांच्याच वर्गामध्ये आपण इथं आता पाहत आहोत हा लेसन. तर ह्या लेसनमध्ये आपण पेज नंबर 27 पाहिलेला आहे. त्याच्याविषयी आपण बोललो आहोत. तर काय बोललो आहे बघा, वी आर क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज, वी आर ऑल फ्रेंड्स. काय होतंय, जसा हा तुमचा 7वीचा वर्ग आहे त्याप्रमाणेच इथलासुद्धा इथं वर्ग तुम्हाला असलेला पाहायला मिळेल. आणि ह्या वर्गाची सुद्धा पटसंख्या किती आहे बघा, तर जवळजवळ 60 इतके विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थिनी या वर्गामध्ये असलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आता ह्या वर्गाची काही वैशिष्ट्ये आहेत बाळांनो. देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते, तर ह्या वर्गामध्ये कॅम्प्स आहेत. तर काय आहेत, कॅम्प्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो, ग्रुप म्हणू. जस्ट होल्ड ऑन अ मिनिट. काय आहेत बघा, तर ह्या वर्गात काय असले तुम्हाला पाहायला मिळतील, कॅम्प. मग आता कॅम्प म्हणजेच तुम्हाला मी परवा सांगितलं होतं, अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक. एकाच विचारधारेचा हा वर्ग आहे, किंवा एकाच विचारधारेचे गट, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे विचार जुळतात अशा विचार जुळणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा गट आहे, ग्रुप आहे. मित्रांचा ग्रुप आहे, मैत्रिणींचा ग्रुप आहे, मित्रमैत्रिणींचा हा काय आहे, ग्रुप असलेला तुम्हाला पाहायला मिळतील. मग त्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत, वादविवाद होत आहेत, इव्हन युद्धसुद्धा होतं आहे, सगळं काही होतं आहे तिथं. पण ज्यावेळी दुसऱ्यांना इव्हन कोणीतरी त्यांना बोलण्यासाठी येतं, इव्हन तुम्ही असेच आहात, तसेच आहात, असे ज्यावेळी शिक्षक बोलायला येतात त्यावेळी मात्र काय होतात, दे बिकम युनाइट. वी आर ऑल वन अँड वी फेस दॅम टुगेदर. आणि ते सर्वांना काय करतायत, सामोरं जात आहेत. तर असा हा क्लास आहे. इव्हन बघा, या क्लासला सुद्धा पनिशमेंटसुद्धा मिळालेली आहे. तर पनिशमेंट कशासाठी मिळालेली आहे, तर पनिशमेंट म्हणजे शिक्षा. शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स. अभ्यासात कच्चे आहेत ते, परीक्षेत नापास झालेत, परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले नाहीत, शाबी वर्क, अतिशय घाणेरडं वर्क आहे, इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण होमवर्क आहे, आणि नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, किंवा वर्गात कधीही हजर नसणारा असा हा वर्ग आहे बाळांनो. आणि मग असा वर्ग असल्यामुळं काय आहेत, प्रत्येक शिक्षकाला वाटतं की नको आहे बाबा, या वर्गात जायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू हँडल दिस क्लास. द स्टुडंट्स आर नॉट सो गुड. द स्टुडंट्स आर एव्हल्स. दे आर नॉट सो गुड. दे आर नॉट टॅलेंटेड. दे आर व्हेरी पुअर इन द नेम्स ऑफ स्टडीज. अभ्यासात खूप कच्चे आहेत आणि खट्याळ आहेत. ते त्रासदायक वर्ग आहे हा, आणि अशा वर्गावर आम्हाला शिकवायचं नाही, अशीच एक विचारधारा तिथल्या शिक्षकांची झालेली आहे. आणि मुलांनासुद्धा आता सवय झाली बाळांनो. कोणताही शिक्षक यांच्याकडे लक्ष देत नाही. प्रत्येक शिक्षकाला वाटतं ही पोरं टाकाऊ आहेत. पण बाळांनो, एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटेल, तर कोणताही विद्यार्थी टाकाऊ नसतो. इथं काय करणं गरजेचं आहे, तर विद्यार्थ्यांच्या कलेनं जाणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांचं मन ओळखणं गरजेचं आहे. मन ओळखणं इथं अपेक्षित आहे, आणि कदाचित तेच इथल्या शिक्षकांना हे कदाचित जमलं नसेल, आणि म्हणून ह्या प्रत्येक शिक्षकांना मात्र आज म्हटलेलं आहे की नको, ह्या वर्गावर जायचं नाही, हा वर्ग एकदम टाकाऊ आहे, पोरं एक टाकाऊ आहेत, काही करू शकणार नाहीत, त्यांचं भविष्य नाही, असं म्हणून त्यांना वाळीत टाकलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच कदाचित
काय होतं, ह्या वर्गानं सुद्धा ठरवलं आहे की वर्गावरती कोणताही जरी शिक्षक आला तरी आपण त्याला त्रास द्यायचा किंवा ना त्याच्याशी कोऑपरेट करायचं नाही, असंच ठरवलं असेल. कारण प्रत्येक शिक्षक येतोय, त्यांना बोलतो, हवं नको नको ते बोललं जातं, त्यांना रागावलं जातं आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या वर्गाची प्रतिमा इथं ढासळलेली तुम्हाला पाहायला मिळेल. पण एक दिवस काय होतं, तर मिसेस देसाई, कोण बघा, मिसेस देसाई त्या वर्गावरती येतात. त्या म्हणतात, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. मी काय केलं आहे, तुमच्याविषयी खूप काही ऐकलं आहे बाळांनो. काय केलं आहे, तुमच्याविषयी खूप काही ऐकलेलं आहे असं म्हणतात. आणि त्या म्हणतात काय, माय डिअर स्टुडंट्स असं म्हटलेलं आहे. काय बघा म्हटलेलं आहे त्या, इट्स नेव्हर चिल्ड्रन, पोरांनो असं म्हटलेलं नाही आहे, तर काय म्हटलेलं आहे इथं, माय डिअर चिल्ड्रन असं म्हटलेलं आहे. इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉईज, यू यंग पीपल अँड माय डिअर ऑर यंग मॅन, यंग लेडी. अतिशय सुंदर सुंदर असे शब्द हे वापरलेले आहेत आणि सुंदर शब्दांचा वापर त्या मुलांना बोलवण्यासाठी तिनं केलेला आहे. काय केलं आहे बघा, यंग लेडी, माय डिअर गर्ल्स, यंग मॅन, अँड नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि ह्यामुळेच काय झालेलं आहे, ह्या मुलांच्या गळ्यातल्या त्या ताईत बनलेल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक विद्यार्थिनीच्या तोंडावरती फक्त मिसेस देसाईंचंच नाव आहे आणि म्हणून म्हणतायत वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. असे दिवस चाललेले आहेत. आणि आता बघा हळूहळू पुढं काय होतं, काय होते बघा, सून बघा, सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. तर काय झालं, तर एक 15-20 दिवस गेले, महिना गेला आणि महिना गेल्यानंतर काय होतं, तिथं युनिट टेस्ट आलेली आहे बघ, घटक चाचणी क्रमांक 1 इथं आलेली आहे. आता घटक चाचणी म्हटलं तर परीक्षा आहे मुलांची इथं आणि मुलांनी इथं परीक्षेला हजर राहणं, मुलांनी चांगल्या पद्धतीने पेपर देणं, अभ्यास करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. आफ्टर द युनिट टेस्ट वी ऑल गेट रेडी टू रिसीव आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग. काय बघा, वी ऑल रेडी टू रिसीव आवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. तर बाळांनो इथं बघा, तर इथं ह्या मुलांना सवय झालेली आहे. काय सवय झाली, तर की सुरुवातीच्या ज्या टीचर होत्या किंवा सुरुवातीचे जे शिक्षक होते त्या प्रत्येक शिक्षकानं यांना शिव्याच दिलेल्या आहेत, नुसता शिक्षाच केलेल्या आहेत, त्यांना ग्राउंडच्या 4 फेऱ्या काढायला लावलेल्या आहेत किंवा एक एक शब्द त्यांना 100 वेळा लिहायला लागलेला आहे, अशा शिक्षा दिलेल्या आहेत. आणि ह्या मुलांचीसुद्धा धारणा तीच झाली. इव्हन त्यांच्यासुद्धा मनावरती असं घट्ट बसलेलं आहे की युनिट टेस्ट, परीक्षा म्हणजे नको आहे, परीक्षेला जाणं, परीक्षेत पेपर लिहिणं हे त्यांच्यासाठी काय आहे, एक दिव्यच आहे, अशी त्यांची इथं भावना झालेली आहे. आणि म्हणून ते म्हणतायत आता परीक्षा झालेत आणि म्हणून त्यांची मनस्थिती इथं तयार झाली. कशाची मनस्थिती, शेअर ऑफ स्कोल्डिंग. स्कोल्डिंग म्हणजे आता मिसेस देसाई येणार, आम्हाला ओरडणार, शिव्या देणार, असं चाललेलं आहे. अँड पनिशमेंट्स, शिक्षा करणार. बट when Mrs. Desai come with report cards, she didn't look angry. बघा, ज्यावेळी but when Mrs. Desai come with the progress card, she didn't look angry. मुलांना काय वाटलं होतं, मुलांना वाटलं होतं आता मिसेस देसाई वर्गात येणार, त्या रागवणार, असं वाटलं होतं. They were prepared their mind that Mrs. Desai will come to the class and she will scold at us. She will punish us and she will speak a lot of bad words to us. आम्हाला खूप वाईट बोलेल ती, त्या खूप वाईट बोलतील असं वाटलं होतं.
पण मिसेस देसाई वर्गात आलेत. वर्गात येताना त्यांच्या हातामध्ये काय आहेत? प्रोग्रेस कार्ड आहेत, रिपोर्ट कार्ड आहेत. म्हणजे त्या फर्स्ट युनिट टेस्टचा घटक चाचणी 1चा निकाल त्यांच्या हातात आहे बाळांनो. बघा, देअर इज अ रिपोर्ट कार्ड इन हर हँड्स. ते आलेत. शी डिडंट लुक अँग्री. वर्गात आलेत आणि वर्गात आल्यानंतर अँग्री म्हणजे रागीट, ANGRY, अँग्री, रागीट. इथं त्या वर्गात ज्यावेळी आल्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत नव्हता. त्या रागीट नव्हत्या. मुलांना जाणवलं हे, कारण मुलांना वाटलं होतं की आता मॅडम वर्गात आल्या की आम्हाला रागवणार, आम्हाला शिक्षा करणार असं वाटलं होतं. पण त्यांच्या चेहऱ्यावरून मात्र काहीच वाटलेलं नाही. शी वॉज रादर क्वाईट, शांत. बघा, शी वॉज रादर क्वाईट, QUIET, शांत. त्या शांत उभे राहिल्यात. शी स्माइल्ड. She smiled as usual, but her eyes didn't look happy. बघा बाळांनो, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. She was rather quiet. त्या आज शांत आहेत. त्या आज काय आहेत? खूप शांत आहेत. She smiled. स्माइल्ड म्हणजे हसल्या. दररोज वर्गात आल्यानंतर मिसेस देसाई काय करायच्या? संपूर्ण वर्गाकडे पाहून हसायच्या. संपूर्ण वर्गाकडे पाहून एक स्मित हास्य करत होत्या. आणि त्याचप्रमाणे आजही त्या हसल्यात. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. हॅपी म्हणजे आनंदी. पण आज मात्र त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत नाही आहे. त्या मात्र आनंदी नाही आहेत. जरी त्या रागवल्या नसतील, पण त्यांच्या नजरेत मात्र आनंद इथं दिसत नाही. पण त्या हसतायत. बघा, शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. हँडेड आउट म्हणजे देणे. हँडेड म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी काय केलं? त्याचं रिपोर्ट कार्ड दिलेलं आहे. प्रत्येकानं, आता म्हणा रमेश आहे, सीता आहे, त्यानंतर सुष्मिता असेल, ह्या प्रत्येकानं काय केलं? तर प्रत्येकाचं रिपोर्ट कार्ड, प्रत्येकाचा निकाल मिसेस देसाईंनी इथं दिलेला आहे. आउट द कार्ड्स वन बाय वन, एका पाठोपाठ एक. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड. बघा, मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. आता बघा रिझल्ट काय वळा ना. रिझल्ट हा दरवर्षीप्रमाणेच आहे. हा तुमचा पॅरेग्राफ, हा जो आहे हा पॅरेग्राफ काय सांगतो? तर त्या संपूर्ण वर्गाचा इथं रिझल्ट सांगतो. काय सांगतोय बघा? मेनी ऑफ अस हॅव फेल्ड इन वन सब्जेक्ट. 60 विद्यार्थ्यांच्यापैकी बरेचसे विद्यार्थी ह्यांना त्या विषयामध्ये नापास झालेत. फेल म्हणजे नापास होणे. फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. कोणत्या ना कोणत्या तरी. आता आपले 6 विषय आहेत. 6 विषयापैकी एका विषयामध्ये ते पास, एका विषयामध्ये ते नापास आहेत. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. अपियर म्हणजे परीक्षेला जाणं, परीक्षेला हजर असणं. इथं अपियर परीक्षेला हजर असणे. APPEARED, परीक्षेस हजर असणे. सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. काहींनी परीक्षाच दिली नव्हती, परीक्षेलाच ते गैर होते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन वन ऑफ द सब्जेक्ट्स, इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. आता सगळीच मुलं ढ आहेत का? नाही. तर काही मुलांनी काय केलेत? त्यांना खरोखर चांगले मार्क्स मिळवलेत. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि 60 पैकी 2 ते 3च असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी काय केलेत? की ज्यांना चांगल्या मार्कानं ते पास झालेले आहेत.
तर असा हा रिझल्ट आहे आपल्या वर्गाचा. काय सांगतो रिझल्ट बघा. भरपूर मुलं प्रत्येक विषयात फेल झालेत, काही ना कोणत्या तरी. इंग्रजीत असेल, मराठीत असेल, हिंदीत असेल, गणित असेल, समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल, कोणत्या तरी विषयात मुलं नापास झालेत. काहीच मुलांनी काय केलेलं आहे तर त्यांना चांगले मार्क्स इथं मिळवलेले आहेत. तर असा हा रिझल्ट आहे. मग असा रिझल्ट पाहून कोणत्या टीचर्सना आनंद वाटेल? कोणत्याही टीचर्सना आनंद वाटणार नाही. अँड इन दॅट केस मिसेस देसाई वॉज नॉट हॅपी. बट त्या मात्र काही बोलल्या नाही. त्यांना मात्र आनंद झालेला नाही आहे. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. त्या म्हणतायत तर सो दॅट्स दॅट. हे असं आहे बाळांनो, हा आपल्या वर्गाचा रिझल्ट आहे. बघा तुम्ही. शी सेड आफ्टर हँडिंग आउट म्हणजे संपूर्ण वर्गाला रिझल्ट दिला. आणि रिझल्ट दिल्यानंतर त्या म्हणतायत बाळांनो बघा आपल्या वर्गाचा हा काय आहे, हा रिझल्ट आहे. आणि असं म्हणत असताना सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. आणि हे बोलत असताना बाळांनो त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू व्हायला लागत आहेत. अश्रू वाहत आहेत. नेमकं काय बोलावं हेच त्यांना सुचत नाही आहे. हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. त्यांचे डोळे भरून आलेत. त्यांना काय बोलावं हे सुचत नाही आहे. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफकोर्स. पण त्यांनी मात्र डोळ्यातून एकही थेंब इथं खाली पडू दिलेला नाही आहे. त्यांनी मात्र स्वतःला कंट्रोल केलेला आहे आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. पण त्यांचे डोळे मात्र पूर्णपणे पाणावलेले आहेत. त्या खूप नाराज आहेत, खूप निराश आहेत. त्यांचा इथं कदाचित अपेक्षाभंग झाला असेल. काय करावं हे सुद्धा त्यांना सुचत नाही. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅक. त्यांनी मात्र डोळे पुसलेत आणि ब्लॅकबोर्डकडं त्या उभ्या राहिल्यात. त्या मुलांच्या नजरेमध्ये नजर घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि मुलांच्या समोर त्या पाठमोऱ्या उभ्या राहिल्यात आणि त्यांची नजर फक्त फळ्यावरती आहे. का फळ्यावरती आहे? कारण त्यांना रडायचं आहे. त्यांचे अश्रू मुलांना दाखवायचे नाही आहेत. मुलांना न दाखवता त्या आपलेच डोळे पुसण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. आणि मुलं मात्र आर यू अँग्री विथ अस मॅडम समवन आस्क्ड. आणि ह्या बाईंचा चेहरा असा रडवेला चेहरा पाहून मुलांनासुद्धा राहवत नाही. आणि एक तुमच्यासारखीच मुलगी समोर येते. मॅडम रागावलात का आमच्यावर तुम्ही? आर यू अँग्री विथ अस मॅडम? रागावलात आमच्यावर तुम्ही? समवन आस्क्ड. कोणीतरी समोर येतं आहे आणि विचारतं मॅडम तुम्ही रागावलात का आमच्यावरती? नो नॉट ॲट ऑल. बघा त्या मॅडमसुद्धा म्हणतायत नाही बाळा मी रागावलेलं नाही. मला कुणाचाही राग आलेला नाही आहे. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. बट सुष्मिता बघा काय म्हणते. सुष्मिता पुढे गेले बाळानो. ती मॅडमना म्हणते मॅडम तुम्ही रागावलेत आमच्यावर, तुम्ही रडतायत, तुमचे डोळे पाणावलेत, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, रागावले तुम्ही आमच्यावर. मॅडम म्हणतायत नो नॉट ॲट ऑल. नाही बाळानो मी रागावलेले नाही, मी रडतसुद्धा नाही. पण सुष्मिता मात्र म्हणते बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. अतिशय हळू आवाजामध्ये त्या काय म्हणतायत. सुष्मिता मात्र म्हणते मॅडम तुम्हाला आमचा गर्व वाटत नाही का? फील प्राऊड? डोंट यू फील प्राऊड ऑफ अस? नो सुष्मिता यू आर माय क्लास. आणि सुष्मितानं असं म्हटल्यानंतर मॅडम म्हणतायत नो सुष्मिता यू आर माय क्लास. सुष्मिता तसं काहीच नाही. यू आर माय क्लास. तुम्ही माझा वर्ग आहात, तुम्ही माझी मुलं आहात, माझ्या मुली आहात. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि नेहमीच मला तुमचा अभिमान वाटेल, अभिमान वाटतो, अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ माय क्लास. मला माझ्या वर्गाचा गर्व आहे. कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. आणि मॅडम आपले डोळे पुसतायत
सुष्मितानं असं म्हटल्यानंतर त्या म्हणतायत, नाही बाळांनो, नेहमीच मला तुमचा अभिमान वाटतो, नेहमीच मला तुमचा काय आहे गर्व आहे, खूप हेवा वाटतो तुमच्याविषयी. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि बघा आता त्यांनी मात्र मॅडमनी काय केलं, मॅडमनी क्लास आपला सुरू केलेला आहे. आणि क्लास संपल्यानंतर किंवा शाळा संपल्यानंतर इथं मुलं थांबलेले आहेत. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट धिस. वेटेड म्हणजे थांबणे, WAITED, वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि जे काही आज घडलेलं आहे, आज घडलेल्या प्रकारावरती टॉक्ड म्हणजे बोलणे, TALKED, टॉक्ड म्हणजे बोलणे. आणि सगळी मुलं एकत्र थांबलेत आणि ते बोलत आहेत. बघा इथं शाळा संपलेली आहे, इथं तुम्हाला काय पाहायला मिळेल, ही मुलं सगळी एकत्र थांबलेली आहेत आणि आता ते बोलत आहेत. डिड यू नोटीस व्हॉट मॅम सेड? नोटीस. तुम्हाला असं लक्षात आलं का बाळांनो? ही सुष्मिता सांगते, ही सुष्मिता आणि सांगते. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्ट स्नेहल. स्नेहल काय म्हणते बघा, अस्मिता तुझ्या लक्षात आलं का देसाई मॅम काय सांगत होत्या, काय सांगणार होत्या? डिड यू नोटीस दॅट? तुला कळालं का, तुला काही कळालं का? डिड यू नोटीस? शी सेड, आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. बघा काय म्हटल्या स्नेहल, त्या अस्मिताला काय सांगते, अस्मिता तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? स्नेहल म्हणते, स्नेहल शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. त्या मॅडम म्हटल्या की नेहमीच मला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. काय म्हटल्या मॅडम? अभिमान वाटला पाहिजे असं म्हटल्यात मॅडम. काय म्हटलं बघा मॅडम, अभिमान वाटला पाहिजे असं म्हटल्यात मॅडम. मला तुमचा अभिमान आहे असं म्हटल्या नाहीत. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो असं त्या म्हटल्या नाही, तर काय म्हटल्या, मला तुमचा अभिमान वाटला पाहिजेत असं म्हटल्यात. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? काय म्हणते ही स्नेहल म्हणते, व्हॉट डू एक्सपेक्ट, काय नेमकं तुला जाणवतं, तुझी काय इच्छा आहे? मॅडमना खरोखर आपला वाटेल का, हेवा वाटेल का, अभिमान वाटेल का? नाही. कारण आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, कारण आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी फेल झालेत, नापास झालेत परीक्षेमध्ये. भरपूर विद्यार्थी काय झाले, नापास झाले. सो मेनी मिस द टेस्ट, काहींनी परीक्षाच दिली नाही, काहींनी परीक्षेला अब्सेंट राहिले. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि जर आम्ही अब्सेंट राहू, जर आम्ही परीक्षेला प्रत्येक विषयामध्ये नापास होऊ, परीक्षेमध्ये ॲब्सेंट राहू, चांगले मार्क्स मिळवणार नाही आणि वर आम्ही म्हणतो आम्हाला मॅडमना आपल्या वर्गाचा अभिमान वाटला पाहिजे, कसं काय शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल? हाऊ इज दिस पॉसिबल? हे कसं काही शक्य आहे असं त्या म्हणतात. इथंपर्यंत आपला हा क्लास संपतोय बाळांनो. आज इथं बघा असं ती म्हणते, कोण म्हणते? ही स्नेहल म्हणायला लागलेली आहे. स्नेहलनं सारासार विचार केलेला आहे आणि ती मात्र म्हणते, आपल्यापैकी एकाही विद्यार्थ्यानं चांगल्या मार्कानं परीक्षा पास झालेलो नाहीत. एकाही विद्यार्थ्याला काय करता आलं नाही, परीक्षेत उतरता आलं नाही किंवा एव्हाना परीक्षेमध्ये ते नापास झाले. बाळांनो, ह्यावरून तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, मॅडमनी बघा ज्या इतर शिक्षकांनी चूक केली ती चूक काय केली नाही, या देसाई मॅडमनी इथं केलेली नाही. काय चूक होती ती? इतर शिक्षकांनी काय केलं होतं बघा, प्रत्येक मुलाला पनिशमेंट केल्या होत्या, शिक्षा दिली होती. त्या बोलायचे, घालून पण बोलायचे, पण देसाई मॅडमनी मात्र काहीही बोललेले नाहीत.
कोणताही शब्द त्या न वापरता एकच शब्द वापरला, आय वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटला पाहिजेत. हा एकच शब्द इथं त्यांनी वापरलेला आहे आणि इथं तुमचा पहिला भाग संपतो. पार्ट 1 इथं संपतो आणि पार्ट 2मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल नेमकं त्या मिसेस देसाईंना अभिमान वाटेल असं कोणतं काम ह्या मुलांनी केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही काय करायचे आहेत तर पेज नंबर 29वरती जे तुम्हाला इथं शब्द दिलेले आहेत, शब्द म्हणू आपण किंवा इंग्लिश वर्कशॉप, ते इंग्लिश वर्कशॉप तुम्ही सोडवायचं आहे. तुम्ही ते सोडवणार आहात आणि जर तुम्ही नाही सोडवलात उद्या मी तुम्हाला काय करेन, प्रत्येकाचा आन्सर काय असणार आहे हे आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत काय करू, तुम्ही हा लेसन पूर्णपणे वाचा. पेज नंबर 27 आणि 28 हे दोन्हीही वाचून काढा. जर काही शंका वाटली डू आस्क मी, तुम्ही बोलत जा बाळांनो, तुमच्या शंका मला विचारत जा. अजूनपर्यंत एकानेही शंका मला विचारलेली नाही. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.